शिवसेना आमदार अपात्रतेचा प्रकरणाचा जो निकाल आहे तो राहुल नार्वेकर जे अध्यक्ष त्यांनी दिलाय। खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना पक्षाचे प्रवक्ते शीतल मात्र ताई काय सांगाल? खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच असा जो निर्णय आहे तो निकाल आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय। काय आपली पहिली प्रतिक्रिया? खरी शिवसेना ही शिवसैनिकांचीच आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। कारण हा विजय हा लोकशाहीचा विजय आहे। हा विजय हा भारतीय राज्यघटनेचा विजय आहे। हा विजय हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे। जे आम्हाला इतके दिवस घटनाबाह्य बोलत होते ते स्वतः पक्षप्रमुखच आता घटनाबाह्य झालेलं आहे। हे परत परत सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही सतत सांगत होतो की आम्ही जे काही करतोय ते राजकीय चौकटीत राहूनच करतो आहे। आज पक्षप्रमुख हे पदच चुकीचं आहे असा निर्णय राहुलजी नार्वेकर यांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे आमदार अपात्र होतील किंवा नाही होतील आम्हाला माहिती नाही, परंतु त्या पक्षाचे उरलेल्या पक्षाचे पक्षप्रमुखच अवैध झालेले ते मात्र नक्की सिद्ध झालेले। भरत गोगावले जे प्रतोद आहेत त्यांची नियुक्ती देखील योग्य आहे असं राहुल नार्वेकर यांनी आपल्या याचिकेमध्ये काय सांगितलं? नक्कीच राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला हा कायद्याच्या चौकटीतला निर्णय आणि यापुढे जे शिवसेना आम्ही आहोत, शिवसैनिक आम्ही आहोत, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात त्यांनी ठरवायचं आता त्यांना कुठे जायचंय। कारण शिवसेना आम्ही आहोत हे परत परत सिद्ध झालं। भगवा आमच्या सोबत आहे, धनुष्यबाण आमच्या सोबत आहे, शिवसेना ही 4 अक्षरं आमच्या सोबत आहेत, सामान्य शिवसैनिकांसोबत आहे। घराणेशाहीचा हा पराजय आहे आणि शिवसैनिकांचा हा विजय आहे। अगदी शेवटचा प्रश्न, जे कार्यकर्ते आहेत ते शिवसेना भवन समोर निर्णय दिला जे निदर्शनं करणार आहे त्यांनी तर कालपासून रडण्याला सुरुवात केलेली आहे। त्यांना कल्पना आली होती की आपलं काय होणार आहे, त्याच्यामुळे कालपासूनच वातावरण निर्मिती सुरू होती। कालपासून प्रेस कॉन्फरन्स घेऊन रडण्याची रंगीत तालीम सुरू केलेली आणि आता ते तेच करणार। कारण त्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये, त्यांच्या हातात शिवसेना हे पक्ष राहिलेले नाहीये, बाळासाहेबांचे विचार राहिलेले नाहीत, भगवा राहिलेले नाहीत, धनुष्यबाण राहिलेले आहे। आता त्यांनी ठरवावं त्यांनी कुठे जायचं आणि त्यांनी ठरवायचं आता कुणाचे पाय धरायला जायचं। धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।